तुम्ही केले तर आयुष्यात कुठल्याही समस्या तुमच्यापर्यंत पोचत नाही. कारण मनुष्य जन्माला येताना 5 ऋण तो घेऊन आलेला आहे. एक देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, मनुष्य ऋण आणि भूत ऋण. त्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी 5 कामं करायची, ती पण बिना खर्चिक आहे, 5च मिनिटाची आहे. दिवसभरात तुम्ही सकाळी उठल्या उठल्या स्नान केल्यावर रद्दी पेपरला असा रद्दी पेपर घेऊन त्याला तुपाचं बोट लावून पेटवणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. ते गोऱ्या, लाकूड फाटा, कोळसे आता ते राहिले नाहीत. घरं काळी होतात, त्यामुळं भगिनी कंटाळा करतात. पण त्यापेक्षा पेपरला तूप लावून पेटून दिलं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. भगिनी स्वयंपाक करतात. स्वयंपाकाच्या वेळी अजूनही आमच्या ग्रामीण भारतामध्ये नेमकं स्वयंपाक सुरू झाला की कावळा येऊन टपकतो आणि ओरडून ओरडून हैराण होतो. अनेक आमच्या जुन्या भगिनी म्हणतात कुणीतरी पाहुणा आहे. पाहुण्याचा कावळ्याचा काहीही संबंध नाही, तो तिथे उगाच संबंध जोडलेला आहे. आपले मृत पूर्वज हे अन्नाच्या वासाचे भुकेलेले आहेत, म्हणून त्यातलं थोडंसं अन्न कावळा बसतो तिथे ठेवावं, तो जेव्हा खायचं तेव्हा खाईल. आपण स्वयंपाक केल्यावर कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात. तेवढंच अन्न फावल्या वेळेत गाईला देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. 3 कामं झाली. चौथं, दिवसभरात कोणाला तरी चहा पाणी देतो तथा भोजन देतो. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं तथा लहान मुलांना गोळी बिस्किट देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. ही 5 कामं. 5वं, 2 दाणे मुंग्यांना कोपऱ्यात साखर घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. मुंगीला साखर विशेष प्रिय आहे, परंतु जगात अशी काही माणसं आहेत त्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाही. अशी काही घरं आहेत की मुंग्या तिथे साखर उचलत नाही. पण मुंगीला जे ज्ञान आहे ते अजून कुठल्याही पंडिताला नाही. म्हणून आमच्या मुक्ताबाईंनी, आमच्या श्री संतांनी त्यावर 700 श्लोक लिहिलेले आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगीला एवढी परीक्षा आहे, तिचं डोकं केवढं, त्यात तिचा मेंदू